हॅलो, काय काय उचलताय तुम्ही? आतमध्ये काम चालू झालेलं ना. हा हा हा, बरोबर आहे. पण इथं सगळे तुम्ही जमा करताय, माल उचलणार कोण एवढा? पूर्ण नाही ते त्याचे फक्त ढापे वगैरे होते तिथे. हा, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक है, ठीक है, आ जाओ इधर। कितना टाइम से पड़ा है सर? इधर रमेश इथे इकडनं घे, इकडनं घे, ते दिसेल ना डंपिंग ग्राउंड पूर्ण. हाँ, 1.5 साल हो गए, 1.5 साल से ज्यादा हो गए। धीरे धीरे बढ़ते जा रहा है। ये देखो ढापे पूरे, वो देखो पूरे डीएमसी के यहाँ अंदर जितना भी गर्मी वगैरह का काम हुआ ना, सब इनका भी कचरा इधर ही आके निकालती रहती है। अभी कल बोलने के बाद में ये आई एक गाड़ी, इतनी सी गाड़ी में बोलो इतनी मट्टी जाएगी क्या? नहीं, वो खाली खुद ने जो डाला है ना वही उठाने आए, ये पूरा उठाने नहीं आया. आप लोग डालने क्यों देते इधर पे सबको? का टाकायला देता रमेश तुम्ही सगळे यांना? आता दादा आहे तो पण नसतो इकडे, तर काय कोणी जाणार? किधर गया इमरान? कुठे आहे? टाकून देतो असं. काय करतो तिकडे तो? पाणी पिणे. ए मो, इधर आओ, इधर आओ, उनको बोलो. महबूब भाई, आपका भी जवाबदारी है, सामने डालने नहीं देने का किसको? हाँ, डालने क्यों देते? पूरी कार वाला ऐसा करा, डालने क्यों देते? इसके एहतियात करना पड़ेगा। का काम करते डालते जाते धीरे धीरे, तो गलती पब्लिक की हमारी भी है, इसमें एक्सेप्ट करना पड़ेगा। कैसा है ये, किधर डालने का 5-5 हजार 10-10 हजार खर्चा है, वो इधर फ्री में हो जाता है. ला रहे फेंक के जा रहे। कितना खर्चा है? हाँ, है कि नहीं? एक बार ये कोई मदद मिले, एक बार पूरा क्लीन करके देखो, उसके बाद आगे से बोर्ड गार्ड देंगे, कोई ध्यान देंगे, ये सब दोबारा ना हो। यहाँ सीसी कैमरा इधर लगा देंगे, जो अरे रहे पूरा ये कितना मट्टी है, बाप रे बाप. बहुत है। निकालते निकालते हालत खराब हो जाएगी. होते पूरा बीच रास्ते पे कचरा है, पूरा वो गाड़ी आती है, आधा नीचे गिराती, पूरा गंदा बस. ये मट्टी की वजह से कचर पट्टी वहाँ दिसतंय का? बरोबर आहे, एकदम क्लिअर दिसतंय. दाखव हे. क्या असं क्लियर दिसतोय? पूरा ठीक दिखता है। अभी ये समझो नहीं उठाएंगे तो क्या करने का अपन फिर? अभी हम लोग इधर ही अनशन करके बैठेंगे, लगता है तभी होगा। हाँ, इधर अनशन करते हुए बैठेंगे तभी होगा। बैठेंगे कि नहीं इसके ऊपर? अपन आंदोलन करेंगे, क्यों नहीं करणार की नाही? अरे घर को वो पूरा समोर घर आहे, लोकांचा किती त्रास होतो त्याच्यामुळे. महबूबा, तुमची मोठी जबाबदारी आहे ही. तुम्ही लोकांना टाकायला देताय. हे थांब रे. धूल उठा रुक जाते। और जितने बेवड़े नशेड़े हैं, वो लोग को घर वाले 200-500 रुपया दे रहे, बेवड़े लाते हिलते थे, ये गिरा के खुद एक बार गिरते उठ के जाते, फिर ला के दाते बोल बोल के बस हुआ। फुल नशे में रहते, लोग को बोल के भी कोई मतलब नहीं। ऐसे हालत है। ये एक बार जीरो हो गया ना, एक बार जीरो, शांत शांत, एक बार जीरो हो गया ना भाई, फिर उसके बाद में एरिया वाले खुद ही ध्यान देना चालू करेंगे। जरूरत ही नहीं, फिर सब लोग, हम लोग एरिया वाले जितने ना, सब ध्यान देना चालू करेंगे। चलो, अभी अपन अपना अपील करते, अगर हुआ तो ठीक है, नहीं तो फिर एक नेक्स्ट वीक में ना सब इधर ऊपर बैठ के आंदोलन करने का. मंडे को आपण वॉर्ड मध्ये जाऊया आपण सगळे. तुम्हाला असंच एक अधिकारी सोबत भेट घालतो. ही परिस्थिती आहे. एक पत्र बनवा सगळ्यांच्या स्थानिकांचं, सगळ्यांची सह्या घ्या, सगळ्यांचे मोबाईल नंबर टाका, ऐक की बाबा इथं ही परिस्थिती आहे, आम्हाला खूप मच्छर हे ते खूप त्रास होतोय, असं एक पत्र बनवा. ते पत्र आपण सोमवारी डिस्पॅच करू आणि अधिकाऱ्यांना भेटू. त्याच्यात लिहू 8 दिवसात जर नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार. आणि तिकडे नाही जायचं, इथंच बसायचं याच्यावर. लहान लहान पोरांना घेऊन, ज्यांच्या जीवाला धोका आहे ना, त्यांना घेऊन बसायचं. बरोबर आहे? येणार की नाही सगळे? पाठी उभ्या सगळे असे या सगळे स्थानिक लोक या इथे.
ये इधर बाकी लोग इधर आओ ना, ये बाजू आओ ना, प्रॉब्लम है ना अपने लोग को। जीता है ना, सब लोग को वोट देके जीता है ना। हाँ, किसने किसको दिया, किसने किसको दिया, किसने किसको दिया। नगर सेवक जिम्मेदारी लेने ए रोहिता, इधर हाँ? नहीं रहता है तू? जीतने वाले जिम्मेदारी लेने को तैयार क्यों नहीं है। क्यों इधर आ, उनको जम ही नहीं रहा है। किसको नहीं जम रहा है? ये देखो महबूब भाई गए थे अभी इनके पास में, बीजू भाई के पास में। हाँ बीजू भाई बोले बीएमसी के पास जाओ। अभी कल वो अरे शेखर बीएमसी ने के दिखाया। पास जाओ, कैसे चलेगा, अभी तो नगर सेवक है वो। अभी वो कल शेखर ने दिखाया मामा को, हाँ तो मामा बोले बीएमसी के पास जाओ। कैसा करने का, कोई रिस्पॉन्सिबिलिटी लेगा ही नहीं। जब हम लोग एरिया वाले इतना आगे आ रहे हैं, कोई सामने से मदद करने को तैयार ही नहीं। अभी क्या इलेक्शन को अभी 4 साल है ना, अभी सब ऐसे जवाब मिलेंगे आप तुमको। लोगों को लोगों को मत बुलाओ तुम आओ। ये अगर इलेक्शन के 6 महीने पहले तुम जाते थे ना कॉर्पोरेशन का, तो आपका सब काम हो जाता था, है ना रमेश? सगळे काम झाले असते मस्त एकदम. आता काय निवडणूक नाही ना, आता तुम्हाला असेच उत्तर भेटणार. आता तुम्ही लोकांनी निवडून दिले सगळ्यांना, आता भुगता. नहीं भाई, इलेक्शन के टाइम पे भी जब पीरियड चालू था तभी भी बहुतों को बोले, सबने यही बोले हम जीत के आएंगे तो करके देंगे। तो अब जीते उन्होंने करना चाहिए ना. हाँ। इधर तो मैं लड़ा भी नहीं, मैं हारा भी नहीं, फिर भी आया हूँ. भाई देखो अभी कुछ तो कुछ बना तो इसके लिए तो भाई तुम्हारे साथ खड़े रहते हैं ना हम लोग, सुख दुख में तुमको ही याद करते हैं और किसी को याद नहीं करते फिर हम लोग भी। नमस्ते बोलो। फिरोज भाई तो मत उठाओ, 5 मिनट रुक जाओ जरा, लाइव चलो, मैं 5 मिनट बाद फोन करता हूँ. महेंद्र भाई आए, 5 मिनट बाद फोन करता हूँ. चलो अभी आपण अपील करू, काय होते बघू. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा मनसे. माझ्यासोबत स्थानिक शाखाध्यक्ष फिरोज खान. सध्या आम्ही आहोत हिमालय सोसायटी गोविंद नगर. डॉक्टर राम मनोहर त्रिपाठी समोर. नाही काय बोलायचं मग. अच्छा, राम मनोहर त्रिपाठी हॉलच्या बरोबर समोर उभे आहोत. तुम्ही बघू शकता की इथं एक मोठा डम्पिंग ग्राउंड चालू झालेला आहे, जिथं कुणाचे घर तुटलेत असं दिसत असेल. असं ए भाई, जसं तुला बरोबर कुठं दिसतंय. हा, कारण हे दिसलं पाहिजे ना. थोड़े पब्लिक है ना, थोड़ा ऐसा ते माहिती आहे ना, एअरपोर्ट बघायला जायचं डोंगरावर. महबूब भाई तुम्ही पण या. अरे ऊपर चढ़ेंगे हम लोग को उतरना भारी है। खडे राहायचे. सध्या आता आम्ही उभे आहोत. मुन्ना भाई हे जे डम्पिंग ग्राउंड एक मोठा डोंगर झालेला आहे. कसं आहे, कुणाचं घर तुटला, बीएमसीचं कुठं काम असेल, सगळे रॅबिट इथं येऊन टाकतात. आता कसं आहे, कोण बोलायला तयार नाहीये, सगळ्यांना ह्याचे पैसे भेटतात. पण इकडे स्थानिक जनता खूप त्रस्त आहे. त्यांच्या हे लहान मुलं आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे. इकडनं जी धूळ उडते रोज, त्याच्यातनं यांचा श्वासाला तकलीफ आहे. पण कोण बघायला तयार नाही. का आता निवडणूक संपलेली आहे, आता सगळे यांना उद्धट उत्तर देणार आहेत. कसं स्लम एरिया आहे, सगळ्यांना माहिती आहे की ह्यांचे मतं कसे घ्यायचे. पैसे बटे की नाही रात में, इलेक्शन में रात में पैसे बटे ना. कसं यांना सगळ्यांना माहिती आहे की इथे पैसे देऊन मतं भेटतात, काम करून मतं भेटत नाही. मग कोण काम करणार मला सांगा. आपली पण चूक आहे ना, पैसे घेऊन मतदान करणं तर चूक आहे ना आपली पण. म्हणून काम करू, यांना माहिती आहे काम करायचं का, शेवटी काम आम्हाला करावं लागतो. आता हे सगळे सर्व आहे ते महेंद्र भानुशाली येते. आता माझं म्हणणं एवढं आहे, राजसाहेबांनी आम्हाला सांगितलंय लोकांचे कामं करा, मतं देतील नाही देतील त्याच्यासाठी आम्ही बघत नाही. आमची जबाबदारी आहे काम करून घ्यायची. हा डोंगर आहे, रॅबिट आहे एवढं मोठं. सोमवारी आम्ही एक पत्र देणार आहोत वॉर्ड ऑफिसर साहेबांना, आणि जर एक 8-10 दिवसात हा क्लीन नाही झाला तर आम्ही इथंच बसणार, एक उपोषण करणार आहोत. काय शेवटी दुसरं पर्याय नाही आहे. स्थानिक जनताच बसेल इथे, महिला पुरुष हे लहान बाळं सगळ्यांना बसवणार इथे. कारण एवढा मोठा डम्पिंग ग्राउंड झाला. बीएमसीचे एनडी असतात, बीएमसीचे ऑफिसर असतात, मेंटेनन्सचे ऑफिसर असतात. तुमचे गटर तुटले, तुम्ही कुठं गटर बनवताय, त्याचा जो रॅबिट निघतोय ते कुठं टाकतोय कॉन्ट्रॅक्टर, तुम्हाला हे सगळे बघायचं असतो. पण कुणाला बघायचं आहे, हे रॅबिट कुठं टाकायला गेले तर 5-10 हजार रुपये घेतात डम्पिंग ग्राउंडवाले. बीएमसी पैसा घेते, लांब जावं लागतो फेकायला, ट्रान्सपोर्ट लागतो. हे काय इथं जवळ आहे ना डम्पिंग ग्राउंड.
इथं टाका, बाहेरून पण लोक येऊन इथं टाकून जातात, त्यांचं म्हणणं आहे. कसं चालेल हे? आता किती लोकप्रतिनिधींना किती दोष द्यायचं मला सांगा. कारण त्यांनी ह्या लोकांची नस पकडली आहे, मतदान कसे घ्यायचे. एक दिवस यांना वाटतं की आपण ह्याला मूर्ख बनवलं, ह्याच्याकडनं 3,000 घेतले, ह्याच्याकडनं 5,000 घेतले, पण 5 वर्ष तुम्ही लोक भोगत आहे, बरोबर ना. 5 साल भुगतेंगे अभी आप लोग. जाहिर सी बात है. एक बार पैसा लिया, अब 5 साल भुगतो. बराबर है ना. क्या आपके बच्चे लोग का कोई भविष्य ही नहीं है. काम किधर करने का, हीरानंदानी करने का, नार में करने का, रैजा में करने का, जिधर जरूरत भी नहीं फिर भी उधर जाके काम हो रहे. काम की जरूरत इधर है अपने, इधर कोई नहीं करेगा. क्यों करेगा? आप पैसा लेके वोटिंग करते हो, भुगतो. लेकिन क्या हमारे में इंसानियत है? आप में से हमको कोई वोट देगा नहीं देगा वो मालूम भी नहीं, लेकिन हमारा काम है काम करना. आप में से सब उत्तर भारतीय रहेंगे, कोई गुजराती रहेगा. आप सब बोलोगे राज ठाकरे साहब हमारे साथ अत्याचार करते हैं, हमारे साथ ये करते, लेकिन काम करने कौन आया? राज ठाकरे साहब का कार्यकर्ता आया इधर पे. हमने नहीं देखा कि तुम उत्तर भारतीय कि तुम कौन है. ये आप लोग, ये जो नेता लोग आपके दिमाग में डालते हैं ना कि मनसे वाले आपके विरोधी है, हम नहीं है किसी की विरोधी. हम खाली महाराष्ट्र को प्यार करने वाले लोग हैं. आप लोग भी करो, आप भी महाराष्ट्र में रहते हो, हमारा भी जवाबदारी है ना. अगर नहीं हुआ, मैं आपको क्लिअर बोलतो, सर्वांनी इथं बसायचा, आणि जर तुम्ही नाही बसले तर माझ्याकडे कधी यायचं नाही. मी एक क्लिअर सांगतोय, मग इथं यायचं, मी एकटा बसणार असं नाही. पूर्ण डोंगर उतरला पाहिजे, पूर्ण इकडचे लोक उतरले पाहिजे इथं बसायला. एक एक घर का एक एक आदमी आएगा. बस. एक एक घर का एक एक आदमी. आपण सांगितलंय हे लाईव्ह पोचणार अधिकाऱ्यांकडे. सब लोग सोमवारी पत्र पाहिजे. फिरोज भाई तुम्ही एकदा बोलून घ्या, एक पत्र बनवून घ्या, स्थानिक लोकांचा बनवा, मला पण द्या एक. भाई कल ले लो. हाँ. 300-400 लोगों का मैंने यहाँ बैठ के मैंने खुद पर्सनली साइन लिया है. लिया आहे ना. ते पत्र डिस्पॅच कसं करायचं फिरोज भाई तुम्हाला सांगतील, तुम्ही करा. मंडेला आपण जाऊ, बरोबर आहे. मी वेळ घेतो अधिकाऱ्यांची, वॉर्ड ऑफिसरची. तर वॉर्ड ऑफिसर साहेब मंडेला नसतील, आपण ट्यूसडेला जाऊ, बरोबर आहे. पण आपण जाऊ, आणि जर त्याच्यामध्ये हे लाईव्ह बघून अधिकाऱ्यांना वाटलं की आपण हे काम केलं पाहिजे, एक आंदोलन व्हायला नको, तरी काय केलं तरी आपल्याला चालेल. आपल्याला काय आंदोलन करायची एवढी इच्छा नाहीये, बरोबर आहे. जर त्यांनी हे लाईव्ह बघून काम केलं तर त्यांचा धन्यवाद. आपण जाऊ, डब्ल्यूओना एक बुके देऊ. साहेब तुम्ही खूप चांगले अधिकारी आहात, तुम्ही आमची लाईव्ह बघून तुम्ही आमचं काम केलंय, आणि हिरलेकर साहेब मध्ये खूप परिवर्तन आलंय. आता हिरलेकर साहेब ते मी लाईव्ह पाठवतो ना, आता कामं करतात असं मला वाटतंय. 1-2 कामं केलेत, हे पण करतील असं मला वाटतंय. तर आपण त्यांना हे लाईव्ह पाठवून देऊ लिंक. साहेब बरोबर बघतात, ठीक आहे. आणि जर नाही केलं तर मग आपण आपल्या पद्धतीने करू, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दाखव रे, असं वर येऊन जरा बरोबर दाखव. लपड़ा है दिल्ली पकड़ा सांभाळ सांभाळ. वो आएगा, चलो आराम से. आपा को पकड़ ले पुलिस, आधी मट्टी नीचे आ जाएगी. चला आपण करू ते. हा रमेश, चल. सावकाश सावकाश. करून द्या.